रायगड जिल्ह्यासाठी एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जाताना कशा पद्धतीनं आम्ही समोर गेलं पाहिजे या विषयाची चर्चा प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत आज करण्यात आली। सन्माननीय आमचे या जिल्ह्याचे संपर्क मंत्री आशिष शेलारजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आम्ही ही बैठक संपन्न केली आणि त्यात साधारणतः जे काही आमचं ठरलं की ज्या पद्धतीनं राज्यभरात आम्हाला निर्देश आहेत की महायुतीसोबत आपल्याला जाण्याचा आग्रह प्रत्येक ठिकाणी आहे, त्या पद्धतीनं आम्ही चर्चा केलेल्या आहेत आणि महायुतीच्या भूमिकेत समोर जाणं, प्रत्येक नगरपालिका नगरपंचायत अशा सगळ्या विषयामध्ये महायुतीच्या भूमिकेत समोर जाणं हा विषय आमचा ठरलेला आहे। त्या ठिकाणी स्थानिक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावनाही आम्ही समजून घेणार आहे। ज्या ठिकाणी आम्हाला शक्य आहे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन त्या विषयात समोर जाणं ही भूमिका आमची राहणार आहे। एखाद्या ठिकाणी कार्यकर्त्यांची भूमिका युतीची असेल तर त्या ठिकाणी आम्ही युतीत जाणं ह्यालाच पसंती देणार आहे। पण काही कारणांनी जर का काही ठिकाणी वेगळे निर्णय करण्याची वेळ आली तर वरिष्ठांशी बोलून त्या ठिकाणी जे काही पॉसिबिलिटी असेल त्यानुसार वरिष्ठांच्या निर्देशानुसार हे सगळे विषय पुढे जातील। शिंदे गट आणि ठाकरे गट असतील किंवा मग राष्ट्रवादी असेल महायुतीमध्ये ते वेगवेगळे लढणार आहेत, तर भाजप त्यांच्यासोबत जाणार की त्यांची पण स्वबळाची भूमिका असणार आहे आणि त्याचा फायदा कुठे भाजपला होणार? कसं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्ता हा केंद्रबिंदू असतो। या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे कार्यकर्त्याच्या मनात काय आहे हे या निमित्तानं समजून घेणं आणि त्याच्या भावनांना समोर घेऊन पुढे जाणं हा विषय आम्ही सगळ्यांनीच समोर ठेवलेला आहे, मनात ठेवलेला आहे आणि त्यामुळे महायुती व्हायला पाहिजे का तर 100% व्हायला पाहिजे ही आमच्या सगळ्यांचीच भूमिका आहे। परंतु प्रत्येक नगरपालिका क्षेत्रामध्ये परिस्थिती वेगळी असते, तिथलं राजकीय बलाबल, कार्यकर्त्यांची मानसिकता या सगळ्या विषयाला घेऊन परिस्थितीनुरूप जो निर्णय करावा लागेल तो त्या ठिकाणी करावा लागणार आहे। वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार ह्यात निर्णय होतील। त्या ठिकाणी शिवसेना असेल, आदरणीय शिंदे साहेबांची शिवसेना, आदरणीय अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी यांचे निर्णय हे त्या ठिकाणी ते कसे घेतात ही त्यांची भूमिकाही महत्त्वाची राहणार आहे आणि त्यामुळे जेव्हा आवश्यक सगळ्यांचे तिघांचे निर्णय एका प्लॅटफॉर्मवर येतील तेव्हा त्या ठिकाणी युती व्हायला काहीच अडचण नसते। पण त्यांचे कार्यकर्ते, आमचे कार्यकर्ते यांच्या मतांनुसार, यांच्या जे काही तिथले त्यांचे अभिप्राय असतील त्यानुसार प्रत्येक ठिकाणी स्थानिक ठिकाणी निर्णय करावे लागणार आहेत। त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या वरिष्ठांशी बोलतील, आमचे कार्यकर्ते आमच्या वरिष्ठांशी बोलतील, त्यानुसार जो निर्णय होईल तो होईल। भाजपमध्ये उमेदवारी कशी दिली जाणार आहे, काही ठरलंय का त्यासाठी? भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता हा केंद्रबिंदू म्हणून उमेदवारी दिली जाते, तीच या पद्धतीनं यावेळेला दिली जाईल आणि त्यानुसार त्या ठिकाणी आम्ही चाचपणी करू की कोण इच्छुक आहेत, मग इच्छुकांमध्ये मेरिट कोणाचं असतं, निवडून येण्याचा शेवटी निवडणूक म्हटलं की निवडून येण्याचा क्रायटेरिया आपल्याला समोर ठेवावा लागतो। मग पक्ष संघटनेसाठी त्या व्यक्तीनं दिलेलं योगदान आणि निवडून येण्याचा क्रायटेरिया, एलिजिबिलिटी या दोन्हीचं समन्वय करून त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल। त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये ती चाचपणी पक्ष म्हणून आम्ही करू। आमचे निरीक्षक आहेत त्या ठिकाणी, जिल्ह्याला प्रभारी आणि प्रमुख आहेत ते त्या ठिकाणी जातील, ती चाचपणी करतील आणि त्याचा अहवाल पक्ष नेतृत्वाला कळवतील आणि त्यानुसार मग पुढच्या प्रक्रिया उमेदवारीच्या संदर्भात नक्की होईल। महायुतीमध्ये आमचा पहिला पॅटर्न राहील की महायुतीमध्ये समन्वय करून, सामंजस्य करून लढणं। खूप प्रयत्न करून सुद्धा ज्या ठिकाणी काही गोष्टी पटत नाहीत, कारण सीट्सवरनं काही ठिकाणी होईल की ही सीट आम्हाला पाहिजे, तेही म्हणतील आम्हाला पाहिजे, असे कुठे हेवे दावे जर झाले, अशा कुठे अडचणी आल्या, त्या बाबतीमध्ये सामंजस्याने निर्णय होत नसेल तर ते विषय आम्ही पक्ष नेतृत्वाला कळवणार आणि त्याच्यामध्ये पक्ष नेतृत्वाकडनं त्यांच्या वरिष्ठांशी बोलून जी काही भूमिका समोर येईल त्यानुसार आम्ही पुढे जाणार हे नक्की ठरलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।